सायन्स इन किचन मध्ये डे टू डे आपण वैज्ञानिक दृष्टिकोन कसा करायचा, न्यूट्रिशन मध्ये काय खायचं आणि अडल्ट्रेशन मध्ये अन्न भेसळ, या 3 थीम वरती ही सगळी माहिती आहे. आणि गंमत म्हणजे फूड्सच्या सगळ्या स्टुडंट्सनी गेले 3 महिने जणू काही संशोधन प्रकल्प असल्यासारखा हा प्रकल्प घेतलाय आणि रात्रंदिवस मुलांनी गोष्टी लिहिल्या, स्टोरी बोर्ड्स केलेत, वस्तू गोळा केल्यात, विविध ठिकाणी जाऊन माहिती गोळा केली आणि कित्येकांनी त्याच्यामध्ये सक्रिय भाग सुद्धा घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना या माध्यमातून लाखो लोकांना आम्ही जास्ती काही देऊ शकू. UICT अर्थात युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही मुंबई इथली रसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील आघाडीची संशोधन संस्था आहे. UDCT या नावानं ती प्रचलित आहे. रासायनिक विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रातील जवळपास 14 विविध विषयात मूलभूत आणि उच्च संशोधनाचं कार्य इथं अविरत चालू आहे. गेली 75 वर्ष ही संस्था कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या एका सर्वेक्षणात UICT ही संस्था केमिकल टेक्नॉलॉजीमधील भारतातील सर्वश्रेष्ठ संस्था असल्याचं सिद्ध झालं आहे. औद्योगिक क्षेत्राला या संस्थेच्या ज्ञानाचा उपयोग होत असतो. ही संस्था उद्योग जगतात सल्लागार म्हणूनही कार्यरत आहे. देशाची प्रगती, समाजाचं हित, त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण ही प्रमुख उद्दिष्ट या संस्थेची आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक उपक्रम इथं राबवले जातात. The institute has focused on developing new 50 technologies. These are related to improving economy of the industry by developing new processes, novel products, new designs, because of which the pollution is eliminated, less energy is consumed, and the profitability of the industry improves. The several programs taken up by the institution under service to community and economy. I may like to tell just 2 examples. One is the implementation of new energy saving cooking device for the purpose of the meal food, then development of several technologies for the jails as well as for the slum area. Now this has been excellent outcome, and the students have also learned how to serve our society, how to find the problems and how to solve the problems which are faced by our country. Institute of Chemical Technologyचं जे फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे ते आमचं डिपार्टमेंट हिंदुस्थानातलं सगळ्यात जुनं डिपार्टमेंट आहे, जिथे ज्या शिक्षण संस्थेमध्ये इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स शिकवला जातो. 1943 साली हा कोर्स स्थापन करण्यात आला आणि आता आमच्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या शाखांमधले तज्ज्ञ सध्या उपलब्ध आहेत. आमच्याकडे जे प्राध्यापक आहेत त्यातले काही केमिकल इंजिनियर्स आहेत, काही फूड टेक्नॉलॉजी मधलेच तज्ज्ञ आहेत, काही मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्रीचे सुद्धा तज्ज्ञ आहेत. सायन्स इन किचन म्हणजे स्वयंपाकघरातलं विज्ञान. बायका जरी सुशिक्षित असल्या किंवा अशिक्षित असल्या तरी सुद्धा जेव्हा स्वयंपाकघरात काम करायची वेळ येते तेव्हा त्या विज्ञानाकडे लक्ष देत नाही. जे अन्न सध्या स्वयंपाकघरात शिजवलं जातं ते सध्या पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं किंवा एखादं पाकशास्त्राचं पुस्तक घेऊन किंवा टीव्हीवरले बघितल्या प्रोग्राममधनं ते उतरवलं जातं. हल्ली जे अन्न स्वयंपाकघरात बनवलं जातं ते पौष्टिकता किंवा आर्थिकदृष्ट्या सुलभ, थोडक्यात इंधनाची बचत ह्या दृष्टिकोनातून कधी बघितलं जात नाही. आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक म्हणजे इंधनाची बचत करणे, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की इंधनाचे साठे जगामध्ये कमी कमी होत चाललेले आहेत. दुसऱ्या बाजूला महागाई आपली वाढत चाललेली आहे आणि आर्थिकदृष्ट्या दोन्ही बाजूंनी विचार केल्या की ह्याची आजच्या गृहिणींना मी सांगू इच्छितो की आज ही काळाची गरज आहे
की आपण ह्या गोष्टी जर आपल्या स्वयंपाकघरात यांना जर प्रवेश दिला तर ह्या गोष्टी फार उपयुक्त ठरतील. डॉक्टर स्मिता लेले यांनी UDCT अर्थात UICT या संस्थेतून 1977 साली रासायनिक अभियांत्रिकी शाखेतून विशेष प्रावीण्यासह पदवी संपादन केली. हिंदुस्तान लिव्हर रिसर्च सेंटर या संस्थेत त्या काही वर्ष कार्यरत होत्या. या संस्थेत काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला अभियंत्या. 1981 साली UDCTतूनच त्यांनी मास्टर्स इन केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून 1990 साली डॉक्टरेट मिळवली. गेली 20 वर्ष UICT या संस्थेच्या अन्न अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागात विद्यादानाचं कार्य त्या करत आहेत. फळभाज्यांवरील प्रक्रिया तसंच जैव तंत्रज्ञान आणि अन्न अभियांत्रिकी हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. जनसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी त्या अथक परिश्रम घेत आहेत. अनेक शाळा, महाविद्यालय, सामाजिक सेवाभावी संस्थांमध्ये त्यांनी विज्ञान विषयक जागरूकता आणि आवड निर्माण व्हावी म्हणून व्याख्यानं दिली आहेत. ही संख्या काही शेकड्यात जाऊ शकेल. स्वयंपाकघरात विज्ञान हा विषय घेऊन त्या गृहिणींना अन्नपदार्थ कसे शिजवावेत, उपकरणं कशी वापरावीत या विषयांवर मार्गदर्शन करत असतात. शिक्षक अशा अर्थाचे संस्कृतमध्ये विविध शब्द आहेत आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ थोडा थोडा वेगळा आहे. ज्या व्यक्तीला एखाद्या विषयाची माहिती असते आणि ती तो दुसऱ्यांना मोस्टली विद्यार्थ्यांना देऊ शकतो अशाला अध्यापक म्हणतात. माहितीच्या बरोबर ती माहिती कशी वापरायची ही कला ज्याला माहिती येते आणि ही कला जो दुसऱ्यांना शिकवू शकतो अशाला उपाध्याय म्हणतात. माहितीचा वापर करायची कला आणि ह्याच्या जोडीला हा विषय असा का आहे म्हणजे त्याचं ज्याला तत्व जो गाभा समजलेला आहे अशा शिक्षकाला पंडित म्हणतात. माहिती ती वापरण्याची कला ते असं का आहे याच बरोबर ते असं का नाही किंवा हीच माहिती मला दुसऱ्या विषयात वापरता येईल का अशा पद्धतीने ज्याला विचार करता येतो अशाला द्रष्टा म्हणतात. आणि आपण रोज जगात बघतो की ते अतिशय यशस्वी अशा ज्या व्यक्ती आहेत मग ते कोणतंही क्षेत्र असून दे त्या द्रष्टा असतात. ह्याच्या वरची पायरी सुद्धा आहे. माहिती ती वापरण्याची कला हे असं का आणि असं का नाही याच्याच बरोबर हे सगळे गुण जी व्यक्ती समाजासाठी समाजाच्या कल्याणासाठी वापरते अशा शिक्षकाला गुरु म्हणतात. आणि जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा हाताच्या बोटावर मोजता येतील अशा संस्था आहेत की जिथे पंडित, द्रष्टा आणि गुरु असे निर्माण करायची परंपरा आहे. आणि अशाच एका संस्थेमध्ये आम्ही सगळे काम करतो. बदलत्या काळानं अनेक समीकरणं बदलली. जीवन धकाधकीचं झालं. पण ते सुसह्य व्हावं म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान पुढे सरसावलं त्याच्या मदतीला. अगदी स्वयंपाकघरात सुद्धा त्यानं शिरकाव केला. गृहिणींना मदत मिळाली. विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. खूप प्रश्न असतात त्यांच्या मनात. पदार्थ शिजवण्यासाठी कुकराच्या शिट्या किती कराव्यात? दूध तापवण्यासाठी अॅल्युमिनियमचं भांड वापरावं का? भातात चुना घातला तर कॅल्शियम मिळतं का? लिंबाचा रस काढून फ्रीजमध्ये साठवला तर त्यातील सत्व नष्ट होतात का? हे आणि असे अनेक प्रश्न गृहिणींच्या मनात येत असतात. विज्ञानाकडे या प्रश्नांची उत्तरं आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर भाषण द्यायला आले नसून स्वयंपाकघरातील विज्ञान या विषयावर तुमच्याशी गप्पा मारायला आले. कारण स्वयंपाकघर हा आपल्या सगळ्यांचा, अगदी माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या बाईचा सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. काळानुसार पारंपरिक पद्धतीत बदल घडवावे लागतील. पण प्रत्येक वेळेला जुनं ते सोनं असतंच असं काही नाही. किंवा आपण जुनं आणि नवं ह्याच्यातलं योग्य मिश्रण केलं तर जुन्याचे फायदे ठेवून नव्याचे सुद्धा फायदे आपण आपल्या जीवनात आणू शकतो.
म्हणजे तर प्रेशर कुकर मध्ये पदार्थ कसा शिजतो तर 8वीतलं फिजिक्स. प्रेशरमुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो म्हणजे जास्ती तापमान मिळतं, त्याच्यामुळे आपला पदार्थ लवकर शिजतो. तेव्हा पदार्थ शिजताना टाइम आणि टेम्परेचर या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन बघायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही म्हणता 1 शिट्टी 2 शिट्टी 3 शिट्टी तेव्हा त्याचा अर्थ आहे 2 मिनिटं 4 मिनिटं 5 मिनिटं तुम्ही त्या उत्कलन बिंदूला तो पदार्थ ठेवूया. ह्याचा अर्थ शिट्टीचा आणि पदार्थ शिजण्याचा तसा काही अर्थार्थी संबंध नाहीये. मग त्याच्या मागचं विज्ञान काय आहे तर जेव्हा तुम्ही म्हणता 2 शिट्ट्या 3 शिट्ट्या तेव्हा खरं तर तुम्ही तितका वेळ तो पदार्थ अंडर प्रेशर ठेवता. तेव्हा जेव्हा एखादा पदार्थ शिजलाय प्रेशर कुकर मध्ये प्रेशर तयार झालंय त्यावेळेला शिट्टी जी आहे ती त्याला आम्ही सेफ्टी वॉल्व म्हणतो आणि ती वरती जाऊन जास्तीची वाफ बाहेर टाकण्यात येते. म्हणजे काही कारणाने जर ती गृहिणी जवळ नसेल तर घोटाळा होऊ नये म्हणून ती शिट्टी आहे. म्हणजे 1 ग्रॅम म्हणजे एवढूच 100 डिग्रीचं पाणी त्याची एवढी मोठी 100 डिग्रीची वाफ होताना 540 ही जी उष्णता आहे ती केवळ पाण्याची वाफ होण्याच्या क्रियेसाठी आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही शिट्टी करता तेव्हा जी काय वाफ बाहेर जाते त्याच्यातनं कित्येक हजार कॅलरीज आपण बाहेर स्वयंपाकघरात उधळतोय. आणि त्या कॅलरीज आल्या कुठनं तो जो सिलेंडर ज्याच्यासाठी आपण आता 300 रुपये देतो तो आपण वापरून ती वाफ तयार केली आणि ती आपल्याच स्वयंपाकघरात बाहेर टाकली. साधारणपणे तुम्ही जो तुम्हाला 1-1.5 महिना पुरतो केवळ तुम्ही शिट्ट्या करायचं बंद केलं तो तुम्हाला गॅस 1 महिन्याच्या जागी जवळजवळ 2.5 ते 3 महिने पुरतो. एक छोटासा प्रयोग तुम्ही करू शकता की नेहमीच्या पद्धतीने तुम्ही पाणी घाला आणि ते बाहेर काढून मोजून ठेवा, परत घाला. त्याच्यानंतर नेहमीच्या पद्धतीने तुमच्या शिट्ट्या करा. सगळा कुकर झाल्यावर गार झाल्यावर खालचं पाणी काढून त्याच भांड्याने मोजा आणि तुम्हाला कल्पना येईल की बाबा 2 भांडी घातलं होतं 3 भांडी घातलं होतं आणि 1 भांडं त्यातलं उडालं. म्हणजे जर कमी आकाराच्या फ्लेमवर तुम्ही जर पहिल्यापासून कुकर केलात तळाला घालायचं पाणी जर पहिल्यापासून कंट्रोलमध्ये ठेवून कमीत कमी घातलं आणि जर शिट्ट्या केल्या नाहीत तर तुम्हाला नक्कीच आत्ता जो पुरणारा गॅस आहे तो कमीत कमी दुप्पट ते तिप्पट दिवस पुरतो फक्त गॅसच्या कुकिंग म्हणजे प्रेशर कुकरच्या कुकिंग स्टाईल तुमच्या बदलून. शिजण्यामध्ये टाइम आणि टेम्परेचर म्हणजे वेळ आणि तापमान ह्याच 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, शिट्टी वगैरे काही नाही. तर दुसरा एक आणखीन लाडका विषय गृहिणीचा जिथे तिला वाटतं की मी फार एनर्जी सेव्ह करते आणि जिथे मी तुम्हाला सांगणार आहे तसं करायचं नाहीये. थोडक्यात मी तुम्ही जे करता ते सगळं मी करायचं नाही म्हणून सांगणार आहे पण त्याची कारणं दे. तर ती गोष्ट म्हणजे आदल्या दिवशीची आमटी उरली आहे भाजी उरली आहे तासाभराने जेवायचंय तर आपल्याला खूप ऊर्जा बचत करायची हौस आहे. तर आपण काय करतो तासभर आधीच ती सगळी भांडी फ्रीज मधनं काढून डायनिंग टेबलवर ठेवतो की नाही आपण सगळे ते साफसुफीचे. तो जो अन्न पदार्थ बाहेर काढून ठेवताय तो त्या तासभर बाहेर काढण्यामुळे त्यातली कित्येक विटॅमिन नष्ट होत आहेत. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ज्यांचा डबलिंग टाइम 1 आवर आहे किंवा हाफ आवर आहे ते 10,000 बॅक्टेरिया होते त्याचे 20,000 आणि 20,000 ते 40,000 अशी त्यांची प्रजा वाढलेली आहे त्या तासाभरात. रूम टेम्परेचरला येऊन देत मग मी गरम करीन आणि लोकांना जेवायला वाढीन असं करतात ते कृपा करून तसं करायचं नाही. दुसरं असं की थर्मल शॉक देता कामा नयेत अन्न पदार्थांना. म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायचं काढायचं वापरायचं उरलं तर परत ठेवायचं अजिबात करायचं नाही. एकदा आपण तयार केलेले पदार्थ जर आपण सगळा संपवणार असू ठीक आहे. जर आपल्याला वाटतं अर्धा उरणार आहे तर लगेचच तुम्ही अर्धा फ्रीज मध्ये टाकायला हरकत नाही. जेवण होईपर्यंत 3-4 तास थांबायची गरज नाही. त्यातनं जेवढा लागेल असं वाटतं तेवढाच काढून वापरावा. काही कारणाने तो संपला नाही तर सरळ टाकून द्यावा. अजून एक छोटासा अप्लायन्स रोज वापरायचं ते म्हणजे मिक्सर. मिक्सर धुतल्यानंतर जवळजवळ कोणीच ज्याला आम्ही गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस और गुड किचन प्रॅक्टिस GKP किंवा GMP म्हणतो करत नाही. म्हणजे असं की धुतलेलं भांड आपण आपल्या मते कोरडं वगैरे केलंय पुसलंय थोडा वेळ उपडं घालून ठेवलंय आणि आता तुमच्या मते ते पूर्ण कोरडं आहे अशा वेळेला ते परत एकदा मिक्सरवर ठेवायचं असतं आणि जस्ट रिकाम एकदा केलं तर तुम्हाला दिसतं आतमध्ये थोडं पाणी होतं आणि ते बाहेर येतं.
तर हे जर केलं नाही, विशेषतः तुम्ही आता इडलीचं पीठ वगैरे जेव्हा करता तेव्हा कित्येकदा पीठ सुद्धा असतं खाली, आणि मग हे सगळे मायक्रोबियल कॉन्टामिनेशनच्या या एरियाज आहेत. कारण जिथे जिथे अन्न आहे तिथे तिथे बॅक्टेरिया येणारच आहे. आणि त्यामुळे जर खूप दिवस तुम्ही वापरत नसाल मिक्सर, तर पुन्हा जेव्हा काढता तेव्हा तुमच्या नकळत तिथे काही बॅक्टेरियाज आणि हे आहे, तुम्हाला कळेल न कळेल तुमच्या पुढच्या अन्नामध्ये ते जाऊ शकतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांनी आपण ऊर्जेच्या जोडीला आपल्याकडे जे आपण इक्विपमेंट घेतलंय किंवा जे इन्स्ट्रुमेंट घेतलंय किंवा जे मोठे बऱ्यापैकी पैसे देऊन हे जी काय इन्स्ट्रुमेंट घेतलेली आहेत आधुनिक, त्यांचं आयुष्य आपण खूप जास्ती वाढवू शकतो. इंधनाची बचत कशी करावी? तुम्हाला जर खरंच फ्रीजची एनर्जी कमी म्हणून वापरायची, म्हणजे सेव्ह करायची असेल, ऊर्जा बचत करायची असेल, तर सगळ्यात जास्ती तुम्ही कशावर कंट्रोल ठेवला पाहिजे? 100 वेळा फ्रीज उघड झाप करणं. फ्रीज उघडा ठेवून गटगट गटगट पाणी पिऊन ते दार बंद करणं. ह्या ज्या सवयी तुमच्या घरातल्या लोकांना आहेत त्या लागूच नाहीत. म्हणून काय करता येईल ते जर केलं तर खूप तुमच्या विजेच्या बिलात फरक होईल. तिसरी एक माझी अशी ऑब्झर्वेशन आहे की बऱ्याचदा गावाला जातात स्त्रिया, घरातले सगळेजण, तेव्हा बचत करायची एनर्जीची म्हणून फ्रीज बंद करून जातात. कॅल्क्युलेशन्स वरनं मी तुम्हाला सांगू शकते की 1 महिना किंवा त्याहून जास्ती काळ जर गावाला जाणार असाल तरच फ्रीज बंद करा, नाहीतर कृपया तसा करू नका. तुम्ही कोणीच घरात नसताना दिवसभरातनं तास किंवा 2 तासाच्या वर तो फ्रीज चालू राहणारच नाहीये, कारण दार बंद असल्यामुळे जस्ट टू मेंटेन द टेम्परेचर फार कमी वीज लागते. आणि तिसरी गोष्ट जी खूप जणांना माहिती नाहीये, आपल्या फ्रीजला जे गास्केट असतं ते रबरचं असतं. ओके, तर त्या रबरच्या गास्केटमध्ये बुरशी होते. तुम्ही नीट जर पाहिलं तर काळे 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 ठिपके. आणि जर फ्रीज तुम्ही बंद केलात आणि परत जेव्हा चालू करता त्या मधल्या काळात तो फ्रीज रूम टेम्परेचरला आल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती सगळी बुरशीची स्पोर्स होतात आणि ती नाही तशी सहजासहजी साफ नाही करता येत ती आपल्याला. ओके, तर त्याच्यामुळे फ्रीज असा पूर्ण बंद करणं आणि परत चालू करणं हे शक्यतो राहत. आता कोणी 3 महिने 6 महिने जाणार असेल परदेशी वगैरे तर करायला हरकत नाही, पण असं किती वेळा आपण जातो. पण छोटंसं एक 8-15 दिवस जातो आणि आपण फ्रीज बंद करतो. किंवा कित्येक जण रविवारी फ्रीज बंद करून सगळं बाहेर काढतात, ते सुद्धा चांगलं नाही. ऑटो फ्रास्ट मोड मध्येच आपण वापरायला पाहिजे. तेव्हा तुम्ही बंद केलात फ्रीज की जे थोड्या प्रमाणात त्याच्यात मॉइश्चर हे असणारच आहे, तुम्ही कितीही साफ केलात तरी तो पूर्णपणे 100% कोरडा होऊच शकत नाही. कारण अशा एरियाज असतील जिथे आपला हातच जाणार नाही, तर ते जे मॉइश्चर आहे, तो जो ओलावा आहे, तो तुम्ही महिनाभर जेव्हा नसता आणि विशेषतः मुंबई सारख्या ठिकाणी किंवा जिथे समुद्र किनाऱ्याच्या जवळच्या ज्या जागा आहेत तिथे त्या ठिकाणी खाऱ्या हवेनी गंजायला सुरुवात होते. आणि एकदा रंगाच्या आत सुद्धा गंजायला सुरुवात झाली की आपण ती थांबवू शकत नाही. मायक्रोवेव्ह वापरल्याने आरोग्याला धोका पोहोचू शकतो असं म्हटलं जातं, ते कितपत खरं आहे? त्या पदार्थात मायक्रोवेव्ह या वेव्ह जेव्हा त्याच्यावर पडतात तेव्हा ते पाणी असं व्हायब्रेट व्हायला लागतं मॉलिक्युल्स, आणि इट जनरेट हीट इनसाइड. आणि म्हणून बाहेरून पदार्थ नाही जळणार. उद्या जळला तर आतून जळायला लागतो, बाहेरून हीट नाहीये. आणि तुम्ही प्लास्टिक किंवा काचेचं ठेवलं तर तुम्ही भांडं हाताने काढू शकता. का? कारण भांडं गरम झालेलं नाही, कारण भांड्यात कुठे पाणी, भांड्याच्या वॉलमध्ये. ओके, सो पॉइंट नंबर 1, मायक्रोवेव्ह अशा काही त्या पदार्थाभोवती वगैरे बिलकुल नसतात. हे वाक्य असं आहे की प्रथमच एखाद्याने पोळी केली आहे, गॅसवरती बनवली आहे आणि दुसरा माणूस कच्चीच पोळी खातोय आतापर्यंत, तर तो म्हणतो अरे तुझ्या पोळीत आग आहे. आगीच्या साह्याने पोळी भाजली आहे, पोळीमध्ये आग नाही. भाजी धुवून चिरावी का चिरल्यावर मग धुवावी? मॉल मधली जर तुम्ही चिरलेली भाजी आणलीत तर त्यांनी ती धुवूनच चिरलेली आहे अशी अपेक्षा आहे, ती परत तुम्ही धुता कामा नये. कारण तो जो ट्रे मध्ये 10 रुपयाला एवढीशी भाजी विकतोय त्यांनी ती धुवूनच चिरायची. ओके, त्यामुळे ती तुम्ही डायरेक्टच ती तुम्ही वापरायची आणि धुवूनच चिरली पाहिजे. भाजी चिरून धुणं हे चुकीचंच आहे. भाज्या शिजवताना भांड्यावर झाकण ठेवावं का ठेवू नये? सोडा वापरून पदार्थ शिजवणं चांगलं आहे का? जेव्हा आपण हरभऱ्यासारखे पदार्थ घेतो त्याच्यावर आम असते आणि आंबटपणामुळे वस्तू शिजत नाही, त्यामुळे त्याच्यात कळत नकळत जर सोडा घातला
तर तो चांगला शिजायला मदत होतो. आणि त्यामुळे प्रस्थापित विज्ञानानुसार सोडा घातल्यामुळे कोणत्याही प्रकारे पदार्थाचं न्यूट्रिशन बदलत नाही, पण अति घातला तर चव बदलते. भाज्यांचा हिरवा रंग राहण्यासाठी आणखीन एक छान सोपा उपाय आहे की झाकण नाही ठेवायचं हिरव्या भाज्या करताना, म्हणजे रंग राहतो, सोडा घालायची काही गरज नाही. लिंबाचा रस बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवला तर त्यातील जीवनसत्व नष्ट होतात का? लिंबू कापल्यावर काही त्याचं व्हिटॅमिन जात नाही, पण लिंबाचा रस गरम केला तर व्हिटॅमिन सी जातं. त्यामुळे लिंबू नेहमी आपण पदार्थ उतरवल्यावर घालतो आणि त्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवून थोडा लॉस होईल, पण वापरायला हरकत नाही. 10 ते 20% लॉस होईल. आणि थर्मली स्टेबल म्हणजे हीटचा परिणाम न होणारा एकमेव सी व्हिटॅमिनचा सोर्स म्हणजे आवळा. आवळ्यातलं सी व्हिटॅमिन तेवढं थर्मोस्टेबल आहे, म्हणून च्यवनप्राश, मोरावळा या स्वरूपामध्ये ते आपण वापरू शकतो. पण लिंबातली मात्र व्हिटॅमिन सी हे तुम्ही म्हणता तसं गरम केल्यावर जातं, पण फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा सीझनला मिळतात तेव्हा काहीच हरकत नाही. भात शिजवताना त्यात चुना घातला तर शरीराला कॅल्शियम मिळतं का? माझं जे काही वाचन आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चुना घालून अजिबात काही अवेलेबिलिटी कॅल्शियमची होणार नाहीये. बेसिक सप्लाय कॅल्शियमचा आपल्या फूडमध्ये हा केवळ दुधातनच होतो. कॅल्शियम इज नॉट सोल्युबल, इझिली सोल्युबल, आणि त्यामुळे कॅल्शियम हे सकाळी अंच्या पोटी घेणं चांगलं, किंवा जेव्हा तुम्हाला भूक लागली आहे म्हणजे तुमच्या पोटात जेव्हा ऍसिड आहे अशा वेळेला कॅल्शियम घेऊन मग जेवावं. दूध तापवण्यासाठी अॅल्युमिनियमचं भांडं वापरावं का वापरू नये? दूध तापवण्यासाठी आपण हिंडालियमचं भांडं वापरतो. बेसिकली दूध तापवताना जाड बुडाचं भांडं हवंय, तर त्यामुळे कॉपर बॉटम असू शकतं. स्टेनलेस स्टीलची भांडी एवढ्या जाड बुडाची कमी असतात, त्याच्यामुळे ते जळतं दूध, आणि म्हणून हिंडालियमचं वापरलं जातं. त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. पण खूप घरात मी पाहिलेलं आहे की ते भांडं काढल्यानंतर सुरी घेऊन ती साय काढतात. ते मात्र करू नका, कारण नक्कीच तुम्ही त्याच्याबरोबर छोट्या प्रमाणात का होईना अॅल्युमिनियम खरवडून खाताय, तर तो पार्ट नाही, पण तापवायला काही हरकत नाही. स्वयंपाकघरात कोणत्या धातूची भांडी वापरावीत हो? जर उत्तम प्रतीचं स्टेनलेस स्टील असेल आणि पदार्थ आंबट नसेल तर स्टेनलेस स्टील इनर्ट आहे. आणि फूड ग्रेडचं जर चांगलं प्लास्टिक असेल आणि जर ऍसिडिटी असेल पदार्थाला तर प्लास्टिक जास्त इनर्ट आहे. तर चांगल्या प्रतीचं अल्युमिनियम असतं ते वापरायला काहीच हरकत नाही. फक्त पदार्थ बनवल्यानंतर कोरडा असेल, भाजणी अमुक तमुक कढई, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ओला पदार्थ बनवल्यानंतर खूप वेळ ठेवणार असाल तर काढून ठेवा. आणि जर आंबट घालणार असाल काही तर ते काढून स्टेनलेस स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात काढून घेऊन लिंबू वगैरे आरोग्याच्या दृष्टिकोनातून नॉनस्टिकची भांडी वापरणं योग्य आहे का अयोग्य? नॉनस्टिक सगळ्यात हायजिनिक, पण चवीत फरक आहे. लोखंडी कढईमध्ये केलेल्या फोडणीची जी चव आहे ते तुम्हाला दुसऱ्या कशातच मिळणार नाही, कारण जी टेम्परेचर्स येतात ती वेगळी आहेत. पण हायजिनिक सगळ्यात केमिकली नॉनस्टिक मध्ये टेफ्लॉन आहे, त्यामुळे 100% इनर्ट आहे ते. फूड ग्रेड प्लास्टिक कसं ओळखायचं? आता फूड ग्रेड प्लास्टिक विषयी तुम्ही जो प्रश्न विचारला, जर आपण पॅक फूड आणत असू चांगल्या कंपनीचं ब्रँडेड, तर आपल्याला चेक करायची गरज नाही. त्यांनी फूड ग्रेड प्लास्टिकच वापरलेलं असतं पॅक करायला, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर उपाययोजना होतील. पण जेव्हा साध्या अशा पिशव्या घेतो आपण, तर साधारणपणे जे चुरचूर वाचतात त्या फूड ग्रेड नसतात, कारण ज्याच्यातनं आपण शर्ट आणि अशा वस्तू विकत आणतो ते फूड ग्रेड नाहीये. आणि त्यामुळे जे पॉलिइथिलीन जे मऊ असतं प्लास्टिक, पण प्रत्येक मऊ प्लास्टिक फूड ग्रेड आहे असं मला म्हणायचं नाहीये. पण चुरचूर वाजणारं नक्कीच फूड ग्रेड नसतं, कारण ते दुसराच पॉलिमर आहे. प्लास्टिक कंटेनर किती कालावधीपर्यंत वापरावेत? प्लास्टिक पाहिलं तर आता पाण्याच्या बाटल्या ज्या आपण घेतो त्याच्या तळावरती वेगळ्या वेगळ्या खुणा असतात. बाटल्या अशा असतात की त्या तुम्ही प्यायल्यानंतर क्रश करून टाकायच्या असतात, म्हणजे त्या एकदाच वापरण्याला योग्य असतात. पण आपण मुद्दाम बाजारात जाऊन वॉटर बॅग्स म्हणा किंवा पाण्यासाठी अशा ज्या विकत घेतो, जे फूड ग्रेड प्लास्टिक म्हणतो, ते पाणी ठेवण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. सो त्याचं तुम्ही 1 वर्ष तर अगदी पाण्याच्या बाटल्यांचं लाईफ जे मुद्दाम असं विकत घेतलेलं आहे तुम्ही धरू शकता.
दुसरं असं की आपण फ्रीजमध्ये जेव्हा पाण्याच्या बाटल्या ठेवतो तर तुम्ही व्हिज्युअल इन्स्पेक्शन करू शकता. म्हणजे त्याचा जर पारदर्शकपणा कमी झाला तर त्याच्या तळाला तुम्हाला कुठेही काळेपणा दिसला तर ती एक प्रकारे बुरशी असते, माती नसते, ती सरळ फेकून द्यायची. तिसरी गोष्ट अशी की कुठचंही प्लास्टिक आपण वापरताना ते तुम्ही गारच नेहमी वापरलेत का रूम टेम्परेचरला वापरलेत का, तेच प्लास्टिक कधी गरम केलेत आणि गार केलेत. म्हणजे आता मायक्रोवेव्ह मध्ये वापरायचे पण प्लास्टिकचे भांडे आहेत, तर जी मायक्रोवेव्ह मध्ये 100 वेळा गरम केली आहेत, गार केली गेली आहेत त्यांची सेफ्टी, जी फ्रीज मध्ये आपण ठेवतो आणि बाहेर काढतो त्याची सेफ्टी, आणि जो डबा आपण मुलाला रोज बिस्किट किंवा कोरडा खाऊ द्यायला वापरतो त्याची सेफ्टी, याच्यात खूप फरक आहे. सो कोरड्या वस्तू जर तुम्ही वापरत असाल तर जोपर्यंत त्या डब्याचं लाईफ आहे, म्हणजे त्याला जर क्रॅक गेली नाही काही नाही तोपर्यंत ते सेफ आहे. कारण त्याला जर तुम्ही सरफेस पाहिलात आतला, एक स्पेशल असं शायनिंग आणि असा सरफेस दिलाय जेणेकरून त्याच्यामध्ये माती, अन्न पदार्थ, मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे राहू नये. तर आपण आपल्या मोलकरणीला तो पावडर न घासायला दिला की तो पहिल्या दिवसापासूनच जे काय कोणी डिझाईन केलं सायंटिस्टनी त्याच्यावर आपण पाणी टाकलेलं आहे, मग त्याचं लाईफ क्वेश्चन मार्क. पण तुम्ही जर तो सोप वॉटरनी वापरला तर अशा टाईपची जी फूड साठी म्हणून केलेली आहे आणि ज्याचा सरफेस चांगला आहे ती तुम्ही 5 किंवा 10 वर्ष वापरलीत तरी काही हरकत. प्लास्टिकसाठी मी असं म्हणेन की खूप हाय टेम्परेचर त्याच्यात घालू नका. तुम्ही लिक्विड घ्यायला हरकत नाही, पण कोमट झाल्यावर ती वस्तू घाला, कारण त्याच्यात जो एक प्लास्टिसायझर म्हणून केमिकल आहे. शेवटी कितीही आपण बनवलं तरी प्रत्येक गोष्टीला मर्यादाच असतात. इव्हन स्टेनलेस स्टील म्हटलं तरी त्याला सुद्धा लाईफ असू शकतं. असं 100% चांगलं मला वाटतं काच सोडली तर 100% इनर्ट असा कोणताच पदार्थ नाही आहे फूडसाठी. पण आपण काय प्रत्येक तर काचेत न नेऊ शकत नाही ना प्रत्येक गोष्ट. त्यामुळे हे असे तुम्ही एक रूल ऑफ थंब म्हणून लक्षात ठेवून वापरायला हरकत. वैयक्तिक पातळीवर काही प्रश्नांची उकल झाली आहे. या चित्रफितीबरोबर एक पुस्तिका दिली जाणार आहे. त्यात अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत.